प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक अपेक्षा असते, माझं सुंदर घर असावं, माझ्याकडे गाडी असावी, बंगला असावा, मला एखादी बायको असावी, तिला 4-5 लेकरं असावी. हे सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनातली अपेक्षा आहे. सर्वसामान्य व्यक्ती ही अपेक्षा आपल्या जीवनात करतो. पण माझ्याकडे घर असावं, पण त्या घरामध्ये देव असावा, या विचाराची व्यक्ती आता पाहायला भेटत नाही. महाराज म्हटले, घरामध्ये देव आमच्याकडे असतोच हो, पण आपल्या परिसरामध्ये दया क्षमा शांती तेथे देवाची वसते. महाराज म्हटले, ज्या ठिकाणी दया क्षमा आणि शांती ना, त्या ठिकाणी देवाची वस्ती असते. आणि ते ठिकाण फक्त ज्या ठिकाणी संत राहतात त्या ठिकाणी पाहायला भेटते. महाराज म्हटले, जर आम्ही घर बांधतोय, त्या घरामध्ये सुख शांती लाभावी यासाठी जर आम्ही भगवंताची स्थापना करत असेल तर हे नवल आहे. घर कुणीही बांधलो, घर बांधणं हे सोपं आहे. मी प्रशंसा करतोय या मताचा नाही, पण ही वास्तव स्थिती आहे. आज चिंतनासाठी निवडलेला अभंग श्री जगद्गुरु तुकोबारायचा आहे. आणि आजच्या अभंगाद्वारे श्री जगद्गुरु तुकोबाराय एक दर्शक चिन्हाने हा अभंग दर्शवतात. काय दर्शना केली तुकोबारायने या अभंगाद्वारे? तुकोबाराय सांगताय, उभारिला हात जगे जाणवली मात. आता मी वरती हात केलाय, तुमच्या मनामध्ये काय भावना आहे मला सांगा ना, कशासाठी हात वरती केलाय? अशाच पद्धतीने तुकोबारायने वरती हात केलाय. आणि समाज तुकोबारायला प्रश्न विचारतो, महाराज काय झालं? महाराज म्हटले, उभारिला हात जगी जाणवली मात. लोकांना सांगत असताना तुकोबाराय सांगताय, ऐका काय झालं? देव बैसले सिंहासनी आल्या याचकासी पुरे धनी. म्हणजे देव आता सिंहासनावरती बसले. कोण बसले? आमचे भोले बाबा आज सिंहासनावरती बसले. आणि बसल्याच्या नंतर काय झालं? म्हणे नवल काय त्याच्यामध्ये? देव सिंहासनावरती बसले, राजा एखाद्या सिंहासनावरती बसला, याच्यात नवल काय? म्हणजे अरे नवल काय गोष्ट सांगू का? की आल्या याचकासी पुरे धनी. तुम्ही कुठल्याही तुमच्या मनामधली भावना, कुठली इच्छा भगवंताकडे घेऊन जा, ती तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी देव आता समर्थ आहे आणि तो देण्यासाठी त्या ठिकाणी बसलाय. आल्या याचकासी पुरे धनी. एकाच्या कैवाडे. म्हणे एक व्यक्ती तो भगवंताची स्थापना करण्यासाठी त्या ठिकाणी ठरला असेल, पण भगवंताच्या मंदिरामध्ये बसवलेला व्यक्ती गेल्याच्या नंतर देव प्रसन्न होतो का? कोणीही गेलं तरी प्रसन्न होतो. महाराज म्हटले, एकाने बसवलाय पण कामी सगळ्यांचे आहे. एकाच्या कैवाडे उगबी बहुतांचे कोडे, दोन्ही ठाई तुका नाही पडू देत चुका. असा अभंगाचा सरळ सरळ सुटसुटीत भाव. विठाला विठाला विठाला. महाराज म्हटले, आजच्या अभंगाद्वारे तुकोबाराय सांगताय, जगाला सांगताय, ऐका ना काय झालंय? म्हणे देव बैसले सिंहासनी आल्या याचकासी पुरे धनी. खऱ्या अर्थाने का आपण हा सोहळा साजरा करतोय? तुम्ही म्हणाल, एखाद्या दगड जरी आणला, त्याच्यावरती शेंदूर टाकला आणि तो दगड मंदिरात बसवला तरी आम्ही त्याला देव म्हणतो, बरोबर का नाही? तरी आम्ही त्याला देव म्हणतो. पण महाराज म्हटले, नुसतं दगडाला शेंदूर फासल्याने त्याच्यामध्ये दैवत्व निर्माण होत नाही, त्याच्यावरती संस्कार केले जातात. आणि आजचा तो संस्कार असा दिवस, मूर्ती प्राण प्रतिष्ठा. माणसाच्या देहातला प्राण बाजूला गेल्याच्या नंतर खाली शव उरतं. एकदा की शरीरातला शिव बाजूला निघून गेला की खाली शव उरतं. महाराज म्हटले, एका वेलंटीचा फरक. तो भगवंत आज सिंहासनावरती बसलेला आहे आणि बसल्याच्या नंतर तुम्ही जी मनोकामना, जी इच्छा तुमच्या मनातली घेऊन भगवंताकडे जाल, ती पूर्ण करण्यासाठी देव त्या ठिकाणी तत्पर आहे. का मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठा केली पाहिजे? साधं सोपं उदाहरण तुमच्या समोर सांगतो. पाठीमाग लोणावळ्याला एक आम्ही LDP नावाचा एक प्रोग्राम असतो, त्या LDP प्रोग्रामसाठी गेलो. संस्कार कशाला म्हणता? का मूर्ती प्राण प्रतिष्ठा पाहिजे. तिथे गेल्याच्या नंतर एक दृश्य पाहायला भेटलं. मला तुम्हाला प्राण प्रतिष्ठा सांगायचं आणि पुढे चालायचं. तिथं पोहोचल्याच्या नंतर असे 100-150 व्यक्ती आपल्या आपल्या खुर्चीवरती बसले होते आणि ट्रेनर समोर येऊन उभा राहिल्याच्या नंतर त्यांनी हातामध्ये एक दगड आणला. असं एवढा दगड होता ना, आणल्याच्या नंतर असं सगळ्यांच्या समोर ठेवला. म्हणजे ऐका, तुमच्या सर्वांना मी मार्गदर्शन करण्याच्या अगोदर एक गेम आपल्याला खेळायचा, एक खेळ आपल्याला खेळायचा. सगळे उत्सुकतेने त्या ठिकाणी तयार झाले. खेळ खेळायचा आहे. काय खेळ आहे सांगा? त्या खेळाची जर तुलना करायची जर गेलं ना, आपल्याकडे लहान लेकर सुद्धा तो खेळ खेळत नाही. की दगडाला लाथ मारली तर ठेच लागण्याचे काय? तुम्ही नाराज आहे का माझ्यावरती? काही नाही ना, मी बोलतोय ते समजतंय ना? नाही तर कसं आहे, आल्या जेवायला बसल्याच्या नंतर सुद्धा एका पदार्थाचे 3 नावं विशिष्ट निघले. किती नावं निघले? 3.
आमच्या इकडं भाकरीपासून चोरून केलेल्या पदार्थाला भुगा असं म्हणतात. काय म्हणता? भुगा. आदरणीय वैभव महाराजांना विचारलं, महाराज तुमच्या इकडे काय म्हणतात? महाराज म्हटले आमच्या इकडे माणिकचंद म्हणतात. आणि आमचे सचिन महाराज शेजारी बसले होते. सचिन महाराज म्हटलं काय म्हणतात? ते म्हणजे आमच्याकडे चुरमा म्हणतात. म्हणजे एकाच पदार्थाची भिन्न भिन्न 3 नाव आहे. मी तुमच्याच भागातला आहे, पण समजेल का नाही हे मी सांगू शकत नाही, म्हणून विचारलं. समजतंय आहे की नाही? सगळ्यांना समजतंय. कुठं होतं आपण? हा, दगडापाशी होतो. दगडाला लाथ मारल्याच्या नंतर महाराज म्हटले ठेच लागण्याची शक्यता आहे. लहान लेकरू सुद्धा दगडाला लाथ लागेल त्या दृष्टिकोनातून दगडाला लाथ मारत नाही. पण एका दगडाचा गेम आहे. बॉल नसल्या कारणाने समोर एक दगड ठेवलाय, एक चेअर समोर ठेवली. आता ठेवलेलं जे कॅमेराचा स्टँड आहे अशी चेअर होती. इथून दगडाने लाथ मारायची आणि त्या होलातून पार करून दगड त्या साईडला काढायचा. एकदा जर दगड त्या फट्टीमधून त्या साईडला जर गेला तर 1 पॉइंट. एक जण आला, प्रत्येक जण उत्सुक आहे दगडाला लाथ मारायला. प्रत्येक जण यायचा, लाथ मारायचा, निघून जायचा. 10-15 मिनिटं हा गेम चालला आणि त्यानंतर गेम संपला. ऐका, माणसाचं मनोबल वाढवण्यासाठी ठेवलेली ती एलडीपी होती. आणि ते ट्रेलर समोर आले आणि आल्याच्या नंतर एका ताट्यामध्ये त्यांनी फुलं आणली, थोडासा शेंदूर आणला, 2 अगरबत्त्या आणल्या. साहित्य जास्त नाही बरं का, थोडं साहित्य आणलं. आणि ज्या व्यक्तीने त्या दगडाला लाथ मारली होती त्यांच्या हातामध्ये तो दगड दिला आणि सांगितलं तुमच्या हाताने, म्हणजे आपल्याला या कार्याला सुरुवात करायची. देवता असली पाहिजे ना आपल्याकडे. कुठला देव नाही, कुठला फोटो नाही, कुठली मूर्त नाही. म्हणे त्या दगडाचा देव तयार करायचा. 1 मिनिटाची प्रक्रिया त्याच्यावरती केली. चेंज द सर्कल. म्हणजे त्याच फक्त बदल घडला. त्या दगडावरती शेंदूर लावला, त्याच्यावरती फुलं वाहिली, अगरबत्ती पेटवली आणि ज्या लोकांनी त्या दगडाला लाथ मारली होती त्या दगडाची आरती करायला लावली. सुख करता दुःख हरता आरती पूर्ण झाली. सरांनी तो दगड तिथंच ठेवला आणि बसलेल्या 100 व्यक्तींना प्रश्न केला, आता त्या टेबलावरती ठेवलेला दगड जो व्यक्ती खाली उचलून ठेवेल त्याला लाथ मारेल आणि या 4 फुटीच्या पलीकडे लावून दाखवेल त्याला 1000 रुपयाचं बक्षीस. 5 मिनिटाच्या कालावधीपूर्वी ज्या दगडाला लाथ मारण्यासाठी 100 व्यक्ती स्पर्धा करत होते, मी लाथ मारणार. फक्त 2 मिनिटाची प्रक्रिया केल्याच्या नंतर त्या दगडामध्ये दैवत्व निर्माण झालं आणि प्रत्येक जणाच्या मुखारविंदातून एकच शब्द पडला, तो देव लाथ कशी मारली. याच प्रक्रियेला महाराज म्हटले प्राण प्रतिष्ठा. वेगळं काय नाही, तीच गोष्ट आहे. तीच गोष्ट आज आपण केली. पाहिलं दगड एका ठिकाणी वर्णन करा. हे म्हणी नाही भाव म्हणे देवा मला देव आशान पावायचा नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. दगडाचा देव त्याला भंडराच भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भेव, अग्नीचा देव ते लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव. देव आशान पावायचा नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. महाराज देव बाजारचा भाजीपाला नाही. श्रद्धा असावी लागते. मांडत दगड आहे आणि विचार केला तर तुकोबरायचं एक अभंग आहे. तुकोबराय म्हणतात की पायरीसाठी वापरलेला जो दगड आहे आणि मंदिरामध्ये ठेवलेली जी मूर्त आहे त्या मूर्तीमध्ये आणि पायरीचा जी पायरी तो एकच दगड होता, पण कारागिरांनी त्याच्यावरती संस्कार केले, विशिष्ट पद्धतीचं काम केलं आणि दोघांमध्ये वेगवेगळं त्यांचं दृश्य दाखवलं. एकाला पायरी म्हटलं जातं आणि एकाला देव म्हटलं जातं. तसंच तुमचं माझं आहे. महाराज म्हटले देव बैसले सिंहासनी. आज देवाच्या त्या मूर्तीमध्ये आपण प्राण प्रतिष्ठा केली आणि देव आता त्या सिंहासनावरती बसले. महाराज म्हणते देव या ठिकाणी आपण बसवलं याच्यामध्ये नवल नाही. हे आम्ही कर्म धर्म आमच्या जीवनामध्ये कष्ट केलं आणि ते कष्ट केल्याच्या नंतर आमच्या जीवनामध्ये आम्ही मिळवलेल्या संपत्तीच्या जोरावरती सुंदर घर बांधले. त्या प्रांगणामध्ये आम्ही देव बांधला. आमच्या जीवनात सुख प्राप्ती होणार 100% होणार. महाराज म्हटले मागून घेतलेल्या गोष्टीमध्ये सुद्धा एका व्यक्तीने देवाचा वास असावा ही इच्छा धरली होती. ज्या दिवशी देव तुमच्या घरातून निघून जाईल त्या दिवशी दारिद्र्य आल्याशिवाय राहणार नाही. ऐका, लक्षपूर्वक ऐका. रामायणामध्ये घडलेला एक दृष्टांत आहे. काय दृष्टांत आहे म्हणे महाराज? एक दिवशीचा प्रसंग आहे. माता पार्वती आणि भगवान भोले बाबा या ब्रह्मांडाची प्रदक्षिणा करत आहे आणि फिरत फिरत असताना एक दिवस माता पार्वतीने म्हणे इंद्रदेवाची नगरी पाहिली आणि पाहिल्याच्या नंतर
भगवान भोले बाबाकडे माता पार्वती इच्छा करताय, स्वामी किती सुंदर या इंद्राची नगरी म्हणे, किती सुंदर महाल आहे, तुम्हाला नाही असं वाटत का म्हणे आपल्याकडे सुद्धा असं घर असावं, अशी सुंदर नगरी आपल्याकडे देखील असावी, सोन्याचं एक घर आपल्याकडे असावं, असं तुम्हाला वाटत नाही? माता पार्वती भगवान महादेवासोबत बोलताय आणि बोलत बोलत असताना भगवान महादेव म्हटले तुझी इच्छा आहे का म्हणे असं घर बांधण्याचं? माता पार्वती म्हटले इतका अट्टहास मी कशासाठी करते, का तुमच्या समोर सांगते असं घर असावं अशी माझ्या मनामध्ये इच्छा आहे म्हणे, म्हणून तर मी तुमच्या समोर इच्छा प्रगट करते, म्हणून तर तुम्हाला सातत्याने सांगते. भगवान महादेवाने सांगितलं, पटकत कुबेर देवाला आज्ञा केली, विश्वकर्मा भगवंताला प्रार्थना केली, सांगितलं इंद्राची जशी नगरी आहे तशाच पद्धतीचं एक महाल, एक सुंदर घर तुम्ही निर्माण करा. आणि घराची तयारी सुंदर चालू झाली. आता घराची पूर्ण तयारी झाली, सोन्याचं इतकं मोठं महाल बांधलंय, इतका मोठा महाल बांधलाय, त्या महालाची जर प्रशंसा करायला गेलाय, त्याचा विचार करायला गेलाय, तर तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही त्या कालावधीमध्ये होते का, तुम्ही पाहिलं होतं का? मी पाहिलं नव्हतं, पण तुम्ही आणि मी त्या घराची आख्यायिका कानावरती ऐकून, ते घर म्हणजे रावणाची लंका. कोणाची लंका? रावणाची लंका. ती भगवान महादेवाने त्या ठिकाणी विश्वकर्मा भगवंताकडून आणि कुबेर देवतेकडून बनवून घेतली. आणि बनवून घेतल्याच्या नंतर आपणच फक्त वास्तू शांती करावी याच्यात नवल नव्हे, तर साक्षात भगवान भोले बाबाने देखील घराची वास्तू शांती करण्यासाठी ब्राह्मण कोण बोलवायचं? रावणाला बोलवण्यात आलं की घराची वास्तू शांती करायची, आणि चला ब्राह्मण देवता तुम्ही आपण त्या ठिकाणी तुम्ही या आणि पूजा करण्या. आता पूजा सुंदर चालू आहे, भगवान भोले बाबा माता पार्वती त्या ठिकाणी बसले आणि पूजा संपन्न होते. अंत शेवटच्या प्रसंगाला पूजा आता संपणार आहे, त्या कालावधीमध्ये ब्राह्मण आपल्याकडून दक्षिणा मागतात. मी काय चुकीचं सांगतोय का? बरोबर सांगतोय ना? ब्राह्मण देवता काय सांगता? केलेल्या जे मी तुमच्या घरी येऊन पूजा केली त्या पूजेच्या बदल्यामध्ये तुम्ही मला काय द्या? दक्षिणा द्या. ब्राह्मणाला दक्षिणा दिल्याच्या नंतर म्हणे तुमच्या दान दिल्याचं इतकं पुण्य वाढतं, इतकं पुण्य वाढतं, तुम्ही दक्षिणा द्या. कुठलाही अध्याय असू द्या, त्या अध्यायाच्या शेवटी ब्राह्मणाला दक्षिणा दिली आणि मग तो राजसुखी पावला, अशीच आख्यायिका येते. मग शेवटच्या प्रसंगाला भगवान भोले बाबा प्रसन्न झाले. ब्राह्मण ते रावणाने इतकी सुंदर पूजा केली, इतकी सुंदर पूजा केल्याच्या नंतर भगवान भोले बाबा प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर सांगितलं ब्राह्मण देवता काय मागायचं ते मागून घ्या, आज मी तुम्हाला द्यायला तयार आहे. असं म्हटल्याच्या नंतर रावण थोडा लबाडच होता. पहिल्या कालावधीपासून ब्राह्मणांना मिळालेला एक श्राप आहे, मी खोटं सांगतोय असं नाही, एक श्राप आहे की कितीही दिलं तरी मन भरणार नाही. हा श्राप दिलेला आहे सीतामयीने रामायणामध्ये. आणि मग तो श्राप त्या ठिकाणी ते श्रापाचं काय असेल ते माहित नाही, पण रावणाने मनोमन इच्छा केली, इतकं सुंदर घर आहे, इतकी सुंदर नगरी आणि ती सुंदर सोन्याने बांधलेली, जर हीच आपल्याला भेटली तर. सोन्याचं घर कुणी पाहिलं तर कुणाच्या मनात अपेक्षा निर्माण होईल. भगवान भोले बाबाला रावण बोलताय खरंच देणार का? जे पाहिजे ते देणार का? मागून तर बघा, जे पाहिजे ते द्यायला तयार आहे. आल्या या चकासी पुरे धनी, आम्ही देण्यासाठीच बसलोय, जे पाहिजे ते मागून घ्या. म्हणजे असं नाही अगोदर संकल्प सोडावा लागला. हातामध्ये पाणी घेतलं, संकल्प सोडला, मग रावण समोर आला आणि सांगितलं ऐका देवा, द्यायचंच आहे तुम्हाला, मी मागल ते देणार ना तुम्ही, मग बदलायचं नाही म्हणे मी द्यायला तयार आहे. काय देणार? काय पाहिजे तुम्हाला ते मागा. रावणाने मागून घेतलं, देवा ज्या घराची मी पूजा केली ते घरच देऊन टाका ना. तथास्तु म्हटले. भोळ देव ते भगवान बोले बाबा. माता पार्वती पाहतच राहिल्या, पण पतीची आज्ञा मोडता कशी आहे? सांगितलं जा हे तुला. म्हणजे देवा इथपर्यंत थांबत नाही, घर दिलंय पण आकाशात कुठं तरकुल ठेवूया, मी मृत्यू लोकांमध्ये राहणार आहे, मग काय करू? आणि अशी जागा द्या की त्या जागेवरती मी माझे घर ठेवू शकतो. पुढे चालून माझ्या घरावरती कुणाचं आक्रमण झालं नाही पाहिजे, कुणी येऊन चोरी करून जाईल देवा, हे ठेवण्यासाठी जागा द्या ना. मग सांगितलं जा, एक समुद्र आहे आणि त्या समुद्रामध्ये एक बेट निर्माण केलं, त्या बेटावरती ती नगरी ठेवली, ते घर ठेवलं आणि त्यालाच आता आपल्या भाषेमध्ये श्रीलंका असं म्हटलं. ती इतकं मोठं बेट आहे, इतकं मोठं घर. पण ते घर सुद्धा देत असताना रावणाने भगवंताकडे एक अपेक्षा केली, देवा तू देतोय ना, तू घर दिलंस, ते ठेवण्यासाठी जागा दिली, पण अजून एक माझी इच्छा आहे. काय इच्छा आहे? म्हणजे देवा त्या घरामध्ये तू देखील त्या ठिकाणी असावं. लिंग स्वरूपाने भगवान महादेव रावणाच्या घरामध्ये होते. महाराज म्हटले जर रावण दुर्विचाराचा रावण
जर आपल्या घरामध्ये सुख नांदावा या इच्छेसाठी भगवान महादेवाला आपल्या घरात येत असेल तर भगवान भोले बाबा आपल्या परिसरात आल्यावर किती कल्याण होईल. महाराज म्हटले एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. एकासाठी देव आलाय पण अनेकांचं मनोरथ पूर्ण करणार. महाराज म्हटले ते देव या ठिकाणी प्रसन्न झालाय आणि देव आज सिंहासनावरती बसले आणि बसल्याच्या नंतर महाराज म्हटले काहीच तुमच्या जीवनामध्ये उण राहणार नाही. तुकोबराय समाजाला सांगताय का तुकोबराय तुम्ही वरती हात केलाय, वर हात करण्याचं कारण काय? तुकोबराय सांगताय मला काहीतरी सांगायचंय, काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय तुकोबराय? का हात करताय? ती तुकोबरायची दशा पाहून सगळे लोक विचार करताय पण ती दशा तुकोबराय स्वतःच्या अभंगामध्ये वर्णन करता. काय हात जगी जाणवले मात तुकोबराय समाजाला सांगता ऐका ना काय झालं तुकोबराय? अहो देव सिंहासनावरती बसले आणि आता देव सिंहासनावरती बसले आणि बसल्याच्या नंतर बरं बसले तर बसले आम्ही काय करू? आल्या या चकासे पुरे धने तुम्ही देवाकडे मागायला जाल ना ते देव तुमचं पूर्ण करण्यासाठी समर्थ आहे. आज देव तुम्हाला देण्यासाठी तयार आहे. तुम्ही मागा न मागा देव तुम्हाला देण्यासाठी तयार आहे. तुम्ही म्हणाल महाराज मागितल्याच्या नंतर एखादा व्यक्ती देतो इथपर्यंत ठीक आहे पण न मागता सुद्धा तुमचा देव देतो का हो? महाराज म्हटले हो देव देतो. खरंच देतो का? लोक प्रश्न विचारतात कारण या जगाच्या पाठीवरती काहीतरी भेटावं याच अपेक्षेने प्रत्येक व्यक्ती कार्य करत असतो. प्रत्येकाच्या जीवनामधली अपेक्षा आहे मी भक्ती केल्याच्या नंतर मला काहीतरी भेटावं, मी अमुक गोष्ट केल्याच्या नंतर मला काहीतरी भेटावं, मी हे केल्याच्या नंतर मला काहीतरी भेटावं, मी ते केल्याच्या नंतर मला काहीतरी भेटावं. प्रत्येक गोष्ट जो प्रत्येक व्यक्ती जो करतो ना तो काहीतरी अभिलाषी होते, काहीतरी भेटावं त्या दृष्टिकोनातून करतो. तुमचं काय मत आहे? मला इथल्या लोकांचं माहित नाही पण आमच्या इकडची लोक मी सांगण्यापेक्षा साक्षात भक्ती मातेचा सवाल भागवतामध्ये आलाय. भक्ती माता सांगते भक्ती मातेचा आणि भगवान श्रीकृष्णाचा संवाद भागवतामध्ये आलाय. भगवान श्रीकृष्णापासून झालेली निर्मिती तिचे नाव भक्ती आहे. जी भक्ती तुम्ही आणि मी करतो ऐका ती भक्ती नावाची एक देवता आहे. ती वृंदावनामध्ये गेली आणि गेल्याच्या नंतर देवाच्या समोर उभे राहिले आणि देवाला आपला परिचय देते. देवाने समोर पाहिलं इतकी मलिन झालेली, केसाच्या जटा झाल्या, अंगावरची वस्त्र फाटलेले, मलिन अवस्था प्राप्त झाली, शरीराची दुर्गंधी होते, गालाच्या आड्या पडल्या गालावरती आणि इतकी जीर्ण अवस्थेमध्ये कोण श्री मला हाका मारते असं म्हटल्याच्या नंतर देवाने विचारलं कोण आहात तुम्ही? ती सांगते देवा मी भक्ती येणार आहे. ते म्हटलं हे तू भक्ती आहे मी मान्यच करू शकत नाही. ज्या वेळेला तुझी माझ्यापासून निर्मिती झाली होती त्यावेळेस नवीनेय स्वरूपिणी जणू काय रंभा उर्वशी मेनका अशा सुंदर स्त्रियांसारखं तुझं दृश्य होतं. इतकी सुंदर तू दिसायले होते, शरीरातून तुझा सुगंध बाहेर निघत होता. आज इतकी जीर्ण अवस्था तुझी झाली. ती रडत्या स्वरामध्ये देवासोबत बोलते मी मानत नाही म्हणे तू भक्ती. देवा खरंच मी भक्ती आहे. आणि कशावर तुम्ही मानायचं तू भक्ती आहे असं म्हटल्याच्या नंतर ती स्वतःचा परिचय देते. अहम भक्ती रीती ख्याता इमो मेद नयो मातव ज्ञान वैराग्यन मानो काल योगेन जरजरो सांगते उत्पन्ना द्रविडे साहम व्रतिम कर्नाटके गताम क्वचित क्वचित महाराष्ट्रे गुरजरे जीर्णताम गताम. देवा अरे तुझ्यापासून माझी उत्पत्ती झाली. कुठं उत्पत्ती झाली तुझी? उत्पन्ना द्रविडे साहम व्रतिम कर्नाटके गताम क्वचित क्वचित महाराष्ट्रे गुरजरे जीर्णताम गताम. देवा रे तुझ्यापासून माझी उत्पत्ती आहे, द्रविड राज्यात माझी उत्पत्ती झाली. अरे ठीक आहे तू भक्ती आहेस म्हणे पण तुझी अशी अवस्था कशी झाली? ती सांगते देवा मी फिरण्यासाठी गुजरात मध्ये गेले, कर्नाटक मध्ये गेले आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये गेले. महाराष्ट्रातल्या लोकांनी माझी जीर्ण अवस्था केली. भगवंताकडे भक्ती माता ही गरहाण करते. काय झालं म्हणे साधं देवाच्या मंदिरामध्ये जाता 10 रुपयाचं नारळ फोडतात 10 लाखाची अपेक्षा करता. तुमच्याकडे कसं आहे? असंच आहे ना? मी नाही सांगत भक्तीचा सवाल आहे. म्हणे असं आणि खरंय बरं का लोक प्रत्येक व्यक्ती हा काहीतरी भेटावा या लालसेने कार्य करत असतो. मध्यंतरी आमच्याकडे इलेक्शन लागलं होतं. कीर्तनात सांगण्याचा विषय नाही पण माझा सिद्धांत आहे, दृष्टांत पटवण्यासाठी सांगतो. इलेक्शन लागलं होतं आणि आता इलेक्शनाचा कालावधी चालू. आपल्याला काही त्याच्यात रस नाही आणि एक अध्यात्मवादी एक व्यक्ती उभा होता तेवढंच आपलं काही भलं झालं तर भलं झालं म्हटलं तर निवडून यावा ही अपेक्षा होती. आणि मी त्या वार्डाच्या चौबाजूला घरके घालायचो असा. आता तुम्ही सर्वजण व्यक्ती मतदान करणारे म्हणून तुमच्या समोर बोलतोय. माझ्यापेक्षा ज्ञान तुम्हाला जास्त आहे त्याच्यातलं.
भारत सरकारने एक मशीन आणलंय, त्या मशीनचं नाव ईव्हीएम मशीन. काय ईव्हीएम मशीन? त्या मशीनाचा अशी रचना काय, त्याची अशी प्रोसेस आहे म्हणे, उभे राहिलेले त्या निवडणुकीसाठी उभे राहिलेले जेवढे उमेदवार आहे त्यांची नावं असतात, त्यांचं चिन्ह असतं, बटन दाबून बाहेर निघून जा. त्यापैकी एकही पसंत नसलं तर खाली एक नोटीचं बटन असतं, ते दाबायचं आणि बाहेर निघून यायचं. असे 4-5 लोक जायचे, आतमध्ये जायचे. मी प्रत्येकाला प्रश्न विचारतो, बाबा कुणाला मतदान केलं हो? एक जण मला म्हणे, महाराज वेडे झाले काय म्हणे. म्हटलं काय झालं? मतदान गुप्तदान सांगायचं नसतं. तरी मला 8 तास लागला, 1-2 जण गेले, पण एक आजोबाशी तन करीत आले, तन करीत बाहेर निघले. म्हटलं बाबा काय झालं? म्हटलं कुणाला मतदान केलं? बाबा म्हणले कुणालाच मतदान केलं. म्हटलं काय झालं? 4-5 जण उभे, सगळे चांगले काम करणारे, कुणालाही मतदान केलं असतं तरी चांगला उमेदवार, तुमचं मत फेल गेलं. आणि फेल नाही गेलं. म्हटलं काय केलं? म्हणजे नोटीचं बटन दाबलं, बाहेर आलं. इतके चांगले लोक त्या पदासाठी उभे, मग नोटीचं बटन दाबण्याचं कारण काय? बाबा म्हटले याच्यातले बरेच जण चांगले, पण रातपर्यंत नोटा चाले नाही. कळतंय ना तुम्हाला? म्हणून नोटीचं बटन दाबलं. ऐका, ह्या भाग बाजूला ठेवायचा. प्रत्येक व्यक्ती हा काहीतरी भेटावं या दृष्टिकोनातून कार्य करतोय. सांगितलं देवा इतकी तुच्छतेची भक्ती आहे लोकांची की त्यांनी मला म्हातारं करून टाकलं. काय करू काय करू? सांगितलं देवा मला पुन्हा तुझ्या शरण्यामध्ये घे, पुन्हा तुझ्या चरणाजवळ मला जागा दे. वृंदावनस्य संयोगात पुनस्त्वं तरुणेन गा, धन्य वृंदावनंतेन भक्तिर्द्वितीय दीर्घ. तू भगवंत तुम्ही देवाकडे मागा न मागा तरी देण्यासाठी तत्पर आहे. खरंच महाराज भगवंत देतो का? दृष्टांत सांगतोय, भजन करा विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हटले तो भगवंत देण्यासाठीच बसलाय. देव बैसले सिंहासने. महाराज देव बसलाय पण न मागता देव देतो, याचा पुरावा काय? महाराज म्हटले त्याचा पुरावा देखील देतो. काय पुरावा आहे? एक दिवशीचा प्रसंग आहे म्हणे. सकाळ झाली आणि इतकी दारिद्र्य अवस्था आहे, इतकी दारिद्र्य अवस्था आहे की घरामध्ये खाण्यासाठी अन्न नाही, पाणी पिऊन घरामध्ये झोपी जावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि सुधाम देवाची पत्नी, तिचं नाव सुलोचना, ती भगवंताच्या समोर येऊन उभी राहिली. ते सुदाम देवाच्या समोर येऊन उभी राहिली आणि सुदाम देवाला सांगते, ऐका स्वामी, अहो दर लोकांच्या दारामध्ये जाऊन मला भीक मागावं लागतंय, काहीतरी आणावं लागतंय, लेकर अन्न अन्न म्हणत मरू राहिले. जा ना कुठून तरी कुणाकडून तरी काहीतरी मागा. आजपर्यंत कुणाकडून हात पसरला नाही, इथून पुढे सुद्धा कुणाचा हात पसरणार नाही. अहो याच्या त्याच्या का हात पसरण्यापेक्षा तुमचा मित्र कृष्ण शासित सखा कृष्टित ब्रह्मणो ब्रह्मवेतना विरक्त इंद्रियार्थीषु प्रशांतादा जितेंद्रिया नन ब्रह्मण सखा साक्षात श्रीपती होय ब्रह्मण्यस्य शरण्यस्य श्रीकृष्णाय सातोत्सव. जगाचा मालक द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण तुमचा मित्र आहे म्हणे, जाणं त्याच्याकडे काहीतरी मागा. सुदामाने सांगितलं हा प्राण जरी या देहातून बाहेर गेल्यानंतर मागणार नाही. तुकोबराय सुद्धा सांगता मागणे ते हे अमा अनुचित वडिलांनी चरित जाण तसे. महाराज म्हटले मागणं हे आमच्याच्यात पडत नाही आणि भक्त हे देवाकडे काही मागत नाही. मागू नका पण तुमच्या मित्राला भेटून तर या ना. तो दानशूर आहे, मला माहिती तो दिल्याशिवाय राहत नाही. त्याने लई द्यावं, आपल्या अपेक्षा तेवढा देईल का नाही हे माहित नाही, पण तो दिल्याशिवाय राहणार नाही. पत्नीच्या आग्रस्तव सुदाम देव निघाले. मोकळ्या हाताने कसं जावं, मुठभर पोहे हातामध्ये घेतले निघाले सुदामजी. दलमचल प्रवास करताना प्रवास करता 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 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेले आणि द्वारका नावाची भगवंताची जी नगरी आहे त्या नगरीच्या द्वारावरती जाऊन त्या नगरीमध्ये सुदाम देवाने स्पर्श केला आणि गेल्याच्या नंतर आपला माथा त्या नगरीवरती टेकवला. तिथले रजकण हे आपल्या माथ्यावरती लावले आणि एका वाट सरूला विचारला, एका पानपस्तला प्रश्न विचारला, या द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण कुठे भेटेल म्हणे. त्याने 1-2 वेळा सुदाम देवक असं पाहिलं. तो म्हटला इतकी दारिद्र्य अवस्था या व्यक्तीच्या अंगावरती आणि आपल्या या नगरीच्या राजाला विचारतोय. तो निघून गेला. 1-2 व्यक्ती आले,
पण असंच एका स्त्रीने सांगितलं, म्हणजे भगवंताचा महाल हा समोर आहे. सुदामजी निघाले आणि निघाल्याच्या नंतर महाद्वारावरती जाऊन उभे राहिले. उभे राहिल्याच्या नंतर त्या द्वारपाळांना सांगत असताना त्यांच्यासोबत आपला संवाद सांगताय, ऐका ना, तुमच्या या राज्याचा जो राजा आहे भगवान श्रीकृष्ण तो माझा मित्र आहे. एकालाही खरं पटेल. इतकी जीर्ण अवस्था आहे, देव इतक्या ऐश्वर्य संपन्न अवस्थेमध्ये 9-10 दासी त्यांची सेवा करण्यासाठी राजगादीवरती बसलेले. त्यांचा मित्र इतका जीर्ण कसा असू शकतो. पण एकही द्वारपाळाने ऐकलं नाही, पण एका शिपायाने ते ऐकलं. ऐकल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये करुणा जागृत झाली. हा व्यक्ती इतका तळमळीने बोलतोय, आपण गेलं पाहिजे. पण काय सांगायचं, कोण भेटण्यासाठी आलंय, कोण भेटण्यासाठी आलंय. सातत्याने सुदामजी सांगताय, अरे द्वारपाळावर जा ना तुम्ही, सांगा ना भगवंताला, अरे द्वारपालो कन्हैया सिद्ध होतो पर सुधामा आया आहे. पण जाण्यासाठी एकही तयार नाही. सुदामा नाव ऐकलंय आणि तो सेनापती पटपट 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 असा लपत छपत भगवंताच्या जवळ गेला आणि लांबून हाक मारली. अर्ध निद्रास्त अवस्थेमध्ये भगवंत त्या ठिकाणी वामकुक्षीसाठी पोहोचले आणि तिला, देवा तुमचा मित्र आलाय. आणि मित्र आल्याच्या नंतर भगवंताने आपले कान वरती केले. निद्रास्त अवस्थेमध्ये सुद्धा भगवंत जागृतल्यासारखे झालाय. कोण आलाय सगळ्या गोष्टी माहिती आहे. अहो देवाला माहित नाही का, वाट पाही उभा बेटीची यावळी कृपाळू तातडी उता वेळ. महाराज म्हटले माहिती सगळं आहे, पण कसं जावं. राजपद अंगामध्ये जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, जाऊ शकत नाही ना. तो सेवक पळत पळत आला. आल्याच्या नंतर सांगितलं, तुमचा मित्र आलाय, तुमचा मित्र आलाय. भगवंत चटकन उभे राहिले आणि उभे राहिले विचारलं, कोण मित्र आलाय. त्याचं वर्णन सांगितलं, शीस पगान जगा तुम्ही एक दिन ही राणा, धोती पट्टी दुपटे सिलटे पाय को नहीं साना. देख दुर्मल की दिन दशा, करुणा करत करुणा निधी रोवे. हाय परात कछोणय हात नेनन के जल सोपग धोवे. सांगितलं, देव एक व्यक्ती आलाय, मळलेले कपडे त्याच्या अंगावरती, फाटलेले वस्त्र परिधान केले, कपाळावरती केस नाही, भला मोठा गोपीचंद लावलाय. आणि तो द्वारपाळांना सातत्याने सांगतोय, अरे माझं नाव सुदामा आहे आणि जगाचा मालक माझा मित्र आहे. सुदामा नाव ऐकलं, बेधुंद अवस्थेमध्ये जगाचा मालक पळत पळत निघाले. द्वारपाळावरती आले, द्वारपाळांना बाजूला लुटलं, सुदामजीला हाताशी धरलं, सिंहासनावरती आणलं, बसवलं. बसवल्याच्या नंतर महाराज म्हटले, सुदामजीला त्या ठिकाणी सिंहासनावरती बसवल्याच्यात नवल नाही. साक्षात रिद्धी सिद्धी नावाच्या ज्या 2 गणपतीच्या पत्न्या आहेत, त्या सेवा करण्यासाठी होत्या. त्यांना सांगितलं, सुदामजीचं तुम्ही काय करा, सेवा करा. साक्षात जी लक्ष्मी आपल्या घरी यावी, जे धन आपल्या जीवनात प्राप्त व्हावं. जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत प्रत्येक व्यक्ती धन 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 इतकं धन कमवतो की मेल्याच्या नंतर त्या धनामध्ये जरी जाळलं तरी जळून जाईल, इतका पैसा कमवतो. जी लक्ष्मी मिळवण्यासाठी अट्टहास आहे, ती लक्ष्मी सुदामजीच्या चरणाची सेवा करत होती. महाराज म्हटले, देवाची प्राप्तता जीवनामध्ये प्राप्त झाली, पण सुदामजी मागत नाही. भगवान श्रीकृष्ण सुदामजी किती भाग्यशाली. सहज कीर्तनकार सांगत असताना सांगतात की सुदामजी हे दारिद्र्य प्राप्त होतं त्यांच्या जीवनात, ते दारिद्र्य होते. हा अधिकार नाही माझा, धनाने ते दारिद्र्य असते, पण भगवंत त्यांचे पदसेवा करत होते. या दृष्टिकोनातून ते श्रीमंत आहे. या जगाच्या पाठीवरती त्यांचे इतकं श्रीमंत कोणी नाही. महाराज म्हटले, दुसरं असू सुद्धा कोणी शकत नाही, कारण भगवंत त्यांच्या चरणाची सेवा करतोय. देख दुर्मल की दिनदशा, करुणा करत करुणा निधी रोवे. हाय परात कछू नये हात नेनन के जल सोपग धोवे. डोळ्यातून निघणार जे पाणी होतं ना, ते सुदामजीच्या चरणावरती अभिषेक घालत होते. इतके भाग्यवान सुदामजी. महाराज म्हटले, हा आपला विषय नाही, पण भगवंताने सुदामजीला सोन्याची नगरी ही भेट दिली. सुदामजीने काहीच मागितलं नाही. का दिली हो? महाराज म्हटले, तो देणार आहे. विटेवरी जाची पाऊले समान, तोची महाराज दान देणार आहे आणि त्याने दान दिलं. महाराज म्हटले, दान देण्यासाठी उभा आहे.
तोंडाने जरी बोललं तरी अंतःकरणामध्ये इच्छा भगवंत जाणून घेतो आणि तो देण्यासाठी समर्थ आहे. महाराज म्हटले तुकोबाराय सांगताय, मी तेच हात वरती करून सांगण्याचा प्रयत्न करतोय. महाराज देव सिंहासनावरती बसले, पण बसल्याच्या नंतर तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी